याचा अर्थ काय आला की लेपर्डला पार्कमध्ये भरपूर खाद्य आहे. मग ते लेपर्ड बाहेर काय येतात, तर बाहेर त्यांना खूप इझी फूड मिळतं. बाहेर जेवढी घाण आहे, केर कचरा आहे, आरेमधले तिथं मेलेली जनावरं टाकलेली असतात, जिथं कचरा कुंडे आहे तिथं कुत्री खूप येतात, तिथं डुकरी खूप असतात. आणि मग लेपर्डच्या लक्षात येतं की हरणाच्या मागं जर आपण 10 वेळा पळालो तर एकदा हरण सापडतं. मग कशाला एवढी एनर्जी वाया घालवा. बाहेर आलं, थोडं पाहिलं की कुत्रं मिळतं, अजून पाहिलं की डुक्कर मिळतं, पोट भरतं त्याच्यामध्ये. आणि त्यानं होतं कसं की ज्यांनी एखाद्या मादीनं जर 2-2 पिल्लांना जन्म दिला असेल तर जंगलामध्ये फाईट फॉर सर्वायवलमध्ये एकच पिल्लू शिल्लक राहतं. इथं मात्र दोन्ही वाढतात. मग लेपर्डची संख्या वाढते, त्यांना इझी फूड मिळतं. मग आम्ही ठरवलं लेपर्डची संख्या कशी कमी करायची. लोकांचे हल्ले जे होतात ते कधी होतात हल्ले, कुत्र्याच्या मग लागत असताना कुठे माणूस त्यांना दिसला तेव्हा दुर्दैवाने ते होऊ शकतं. आणि लेपर्डला जर कळलं अरे बाबा माणसाला म्हणा तर फारच सोपं आहे, तर माणी गडबड होईल. त्यामुळे लेपर्डला जे इझी फूड मिळतं ते आम्ही थांबवण्यासाठी प्रयत्न केले. स्लममधला कचरा साफ करण्यासाठी मी म्युन्सिपाल्टीला बरोबर घेतलं. तिथं लाईट लावले, सोलर लाईट बसवले. कधी अचानक लेपर्ड कुठं दिसला तर लोकांनी दंगा करून आम्ही पोलिसांना बरोबर घेतलं. मीडियाला हे सगळं दाखवलं की बघा लेपर्ड इथंच राहतात, त्यांना खायला भरपूर आहे. लोकांच्या चुकीमुळं, घाण वाढल्यामुळं, कचरा वाढल्यामुळं कुत्रे, डुकरं याच्यावर इझी फूड मिळतं, हे आपण सगळे मिळून थांबूया. आणि हा प्रयोग आमचा वर्षभरात यशस्वी ठरला. लोकांना कळायला लागलं, लोक काळजी घ्यायला लागले, स्वतःचं घर घराची बाजू स्वच्छ ठेवायला लागले, केर कचरा उचलायला लागले. म्युन्सिपाल्टी जागी झाली, त्यांनी लाईट लावले, ओपन डेफिनेशन कमी करायचे प्रयत्न केले, शौचालय बनवली आणि आपाप लेपर्डचा लोकांना होणारा जो त्रास होता तो हळूहळू कमी व्हायला लागला. आणि या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की 2011-12ला सुरू केलेला प्रोजेक्ट आज 14 वर्ष झाली अव्याहतपणे छान सुरू आहे. लोकांच्या मदतीनं सुरू आहे, व्हॉलेंटियरच्या मदतीनं सुरू आहे. आणि मेन म्हणजे ते पार्कचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, मी 2013ला पार्क सोडलं, पण माझ्या अंतर आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यानं हा प्रोजेक्ट आपला आहे समजून चालवला आणि तो प्रोजेक्ट अव्याहतपणे चालवण्याचं सगळं श्रेय लोकांना जसं जातं तसं एनजीओना जातं आणि मीडियाला जातं. मीडियाचा खूप चांगल्या प्रकारे लोकांना हे समजून सांगितलं.